आपण आज सोल्युशन टॉपिक विषयी जरा बघतोय. तर सोल्युशन सोल्युशन म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे काही दोन टर्म्स आहेत त्या दोन टर्म्स म्हणजे सॉल्व्हंट अँड सोल्यूट. सोल्युशन डेलीच्या लाईफमध्ये जर बघितलं तर आपण सकाळी उठल्या उठल्या आपण चहा पितो. चहा पण एक प्रकारचं सोल्युशन आहे. सरबत एक प्रकारचं सोल्युशन आहे. समोरचं पाणी एक प्रकारचं सोल्युशन आहे. सोल्युशन म्हणजे काय? एकदम सोपं आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंड तुम्ही एकत्र केल्यानंतर जे तयार होईल त्याला तुम्ही म्हणताय सोल्युशन. आता सोल्युशन जर तयार करायचं असेल तर ऍटलिस्ट दोन कंपाऊंड तुमच्याकडे पाहिजेत आणि ते मिक्स व्हायला पाहिजे, तरच त्याला आपण सोल्युशन म्हणतो. तर सोल्युशनमध्ये जो सोल्युशनची डेफिनेशन आहे ती डेफिनेशन काय आहे ते इट इज द मिक्सचर ऑफ टू ऑर मोर कॉम्पोनंट्स कॉल्ड एज सोल्युशन. आता दोन किंवा दोनपेक्षा जास्त कॉम्पोनंट्स म्हणजे ते कोणते? तर त्यापैकी एक असतो तो सॉल्व्हंट असतो आणि दुसरा असतो तो सोल्यूट असतो. तर सोल्युशन म्हणजे टू ऑर मोर कॉम्पोनंट्स कॉल्ड एज सोल्युशन. जो काही सॉल्व्हंट आहे तो सॉल्व्हंट तुमच्या सोल्युशन मध्ये हा मोर क्वांटिटी मध्ये असतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्हाला सरबत करायचं असेल तर सरबत करत असताना तुम्ही पाणी हे जास्त प्रमाणामध्ये घेताय आणि साखरी कमी प्रमाणात घेताय. याचा अर्थ तुम्ही पाण्याला म्हणणार आहे सॉल्व्हंट आणि साखरेला म्हणणार आहे सोल्यूट. म्हणजेच जो जास्त आहे तो सॉल्व्हंट, जो कमी आहे तो सोल्यूट. जो काय सॉल्व्हंट आहे तो मोर क्वांटिटी मध्ये असतो आणि जो काय सोल्यूट आहे तो लेस क्वांटिटी मध्ये असतो सोल्युशन मध्ये. आता आपण जर बघितलं तर सोल्यूट आणि सॉल्व्हंट त्यानंतर सोल्युशन बनतं. ऍक्च्युली सोल्युशन जर तयार करायचं असेल तर तुम्हाला हे दोन कॉम्पोनंट पाहिजेत तरच त्याला आपण म्हणतो सोल्युशन तयार केलं. आता फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर सॉल्व्हंटचे पण परत दोन टाईप पडतात. त्यापैकी आपण वॉटर हे बऱ्यापैकी युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून आपण वापरतो कारण ती इझिली अवेलेबल आहे, फुकट आहे, कुठं पण मिळतं आणि फर्स्ट आपण वॉटरला प्रेफर करतो. ठीक आहे. जर समजा सॉल्व्हंटचे जर टाईप बघायचे म्हटलं तर ते म्हणजे पोलार सॉल्व्हंट्स आणि नॉन पोलार सॉल्व्हंट्स. आता पोलार सॉल्व्हंट्स म्हणजेच काय? जे डायपोल मुवमेंट दाखवतात, ज्याची जी काही डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काहीतरी असतो, अशाला आपण पोलार सॉल्व्हंट्स म्हणतो. आता पोलार सॉल्व्हंट्स हे कशापासून म्हणजे कुणाला म्हणतात तर जे काही दोन बॉन्डेड एटम्स असतील त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीचा डिफरन्स काहीतरी असेल तर एकावर स्लाइटली निगेटिव्ह चार्ज येतो, एकावर स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज येतो. अशा सॉल्व्हंट्सना आपण म्हणतो पोलार सॉल्व्हंट्स. त्याच्यामध्ये पण दोन टाईप आहेत, प्रोटिक आणि अप्रोटिक. आता प्रोटिक म्हणजे कुणाला म्हणायचं? प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे कोण? H+. जे H+ लिबरेट करू शकतात, करायलाच पाहिजे असं नाही, पण जे करू शकतात अशा म्हणतो प्रोटिक सॉल्व्हंट्स. फॉर एक्झाम्पल आपला वॉटर हा प्रोटिक सॉल्व्हंट आहे. नंतर अप्रोटिक सॉल्व्हंट. अप्रोटिक सॉल्व्हंट मध्ये H+ लिबरेट करू शकत नाहीत अशांना आपण म्हणतो अप्रोटिक सॉल्व्हंट्स. फॉर एक्झाम्पल ऍसिटोन हा अप्रोटिक सॉल्व्हंट मध्ये येतो. आता सॉल्व्हंटचा जो सेकंड पार्ट आहे तो म्हणजे नॉन पोलार सॉल्व्हंट्स. नॉन पोलार म्हणजे काय? दोन पोल आहेत की स्लाइटली पॉझिटिव्ह आणि स्लाइटली निगेटिव्ह, असे दोन पोल तुम्हाला ऑब्झर्व होणार नाहीत अशांना आपण म्हणतो नॉन पोलार सॉल्व्हंट्स. त्यात फॉर एक्झाम्पल आपण बेन्झिन घेऊ शकतो. आता हे झालं आपण सोल्युशन बद्दल बघितलं. जर सोल्युशनचे मेजरली असे तीन टाइप मध्ये आपण डिवायडेशन केलं तर त्यापैकी पहिल्या टाइप मध्ये डिवायडेशन जे येतं त्या म्हणजे ते पहिला येतो तो कोर्स मिक्सचर येतो. तो कोर्स मिक्सचरला आपण सस्पेन्शन पण म्हणू शकतो. आता कोर्स मिक्सचर काय असतं तर जर समजा तुमच्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट असणाऱ्या कंपोनंटची पार्टिकल साइज ही 1000 नॅनोमीटर पेक्षा मोठी असेल तर त्याला आपण म्हणतो कोर्स मिक्सचर. म्हणजे पार्टिकल साइज ही 1000 नॅनोमीटर पेक्षा मोठी पाहिजे. जर पार्टिकल साइज ही 1000 नॅनोमीटर पेक्षा जास्त असेल तर आपण त्यांना म्हणतो कोर्स मिक्सचर. फॉर एक्झाम्पल समजा शुगर आणि साल्ट तुम्ही एकत्र केलं असेल आणि त्याचे मिक्सचर बघत असाल तर त्याला तुम्ही म्हणणार आहे कोर्स मिक्सचर अरे सस्पेन्शन. किंवा आपण असं पण म्हणू शकतो समजा पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये माती टाकली तर माती काय पूर्णपणे डिझॉल्व्ह होत नाही तर याचा अर्थ ते पाणी गढूळ दिसतं. तुम्हाला जे डोळ्याला जे काही मातीचे पार्टिकल्स दिसणार आहेत याचा अर्थ ते पार्टिकल्स मोठे आहेत साईजला. याचा अर्थ ते पार्टिकल्स 1000 नॅनोमीटर पेक्षा मोठे आहेत, त्यामुळे डोळ्याला दिसतात. अशा सोल्युशनला किंवा अशा मिक्सचरला आपण म्हणतो कोर्स मिक्सचर. आता कोर्स मिक्सचर किंवा सस्पेन्शन पण म्हणू शकता तुम्ही. ऍक्च्युली मेडिसिन्स मध्ये जे काही सिरप येतात त्या सिरप मध्ये तुम्ही सस्पेन्शन फॉर्म मध्ये बरेचसे आपल्याकडे येतात. जो सेकंड पार्ट आहे तो म्हणजे कोलॉइडल डिस्पर्शन. आता कोलॉइडल डिस्पर्शन म्हणजे काय
तर कोलॉइडल डिस्पर्शन मध्ये आपण बघितलं तर फॉर एक्झाम्पल समजा सकाळी आपण घरी पाणी भरून ठेवलं असेल तर ते पाणी क्लिअर दिसतं, पण काही वेळानंतर त्या पाण्यामध्ये प्रेझेंट असणारे मातीचे काही पार्टिकल्स हे सेडिमेंट झालेले दिसतात. याचा अर्थ ते प्रेझेंट होते पण काही काळानंतर ते वेगळे झाले, सेडिमेंट झाले. याचा अर्थ ते पार्टिकल साईज होती, ती पार्टिकल साईज ही 1 नॅनोमीटर पासून 1000 नॅनोमीटर पर्यंत होती. याचा अर्थ जर तुमच्या सोल्युशन मध्ये सोल्यूटची पार्टिकल साईज ही 1 नॅनोमीटर टू 1000 नॅनोमीटरच्या रेंज मध्ये असेल तर तुम्ही त्याला म्हणताय कोलॉइडल डिस्पर्शन. आता कोलॉइडल डिस्पर्शन जर बघायचं असेल तर तुम्ही नॉर्मली पाण्याचं एक्झाम्पल जसं दिलं तसं असे बरेचसे सोल्युशन तुम्हाला सापडतील ज्याच्यामध्ये तुम्हाला ते सोल्यूटचे पार्टिकल डायरेक्ट दिसत नाहीत, पण ते तुम्ही परत सेडिमेंटेशन किंवा सेंट्रिफ्यूज प्रोसेसनं किंवा इझिली फिल्ट्रेशननं ते पार्टिकल्स तुम्ही त्या सोल्युशन मध्ये वेगळे करू शकताय. अशाला आपण म्हणतो कोलॉइडल डिस्पर्शन. आता कोलॉइडल डिस्पर्शन नावातच आहे, कोलॉइडल म्हणजे कोलिजन आणि डिस्पर्शन. याचा अर्थ जे पार्टिकल्स आहेत त्यांना जे काही कायनेटिक एनर्जी असते त्यामुळे एकमेकांच्या आपटत असतात आणि त्याच्याबरोबरच ते पसरत असतात, इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात, त्यामुळे डिस्पर्शन, कोलॉइडल डिस्पर्शन असं आपण म्हणतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण जो बघणार आहे तो म्हणजे ट्रू सोल्युशन. आता ट्रू सोल्युशन मध्ये काय असतं तर तुमची जी काही पार्टिकल साईज आहे सोल्यूटची ही 0.1 नॅनोमीटर पेक्षा पण छोटी असते. आता खूपच छोटे पार्टिकल्स असतात. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही साखर जर पाण्यात टाकली असेल तर ती विरघळते. याचा अर्थ शुगरचे मॉलिक्युल्स आधी जे बंच मध्ये होते ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाले त्या सॉल्व्हेंट मध्ये. ते डिस्ट्रीब्यूट ज्याला होतात त्यावेळेस शुगरचा जो एक मॉलिक्यूल आहे, त्या एका मॉलिक्यूलची जी काही साईज आहे ती खूप छोटी असते. याचा अर्थ ते मॉलिक्यूल्स तुम्हाला डोळ्याला दिसत नाहीत. आणि या ट्रू सोल्युशन ज्यावेळेला तुम्ही बनवताय त्यावेळेला त्याची काही पार्टिकल साईज असते ती एकदम छोटी असल्यामुळं ते सोल्युशन्स मधून तुम्हाला सोल्यूट हा इझिली सेपरेट आउट करता येत नाही. म्हणजे कोणत्या प्रोसेसनं जर समजा फिल्ट्रेशन प्रोसेस असेल किंवा सेडिमेंट करायचं असेल, सेंट्रिफ्यूज प्रोसेस असेल तर त्याच्यातून तुम्हाला तो जो काही सोल्यूट पार्ट आहे तो सोल्यूट पार्ट वेगळा करता येत नाही. आता वेगळा जर करता येत नसेल जो काही ट्रू सोल्युशन आहे, या ट्रू सोल्युशन मध्ये जे काही सोल्यूटची पार्टिकल्स असतात ती खूप छोटी असणार आहेत. याचा अर्थ ट्रू सोल्युशन म्हणजेच काय, इट इज द होमोजिनियस मिक्सचर. इट इज द होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियसचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की एकजीव. इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more components. 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉम्पोनंट्स एकत्र केल्यानंतर जर ते सोल्युशन हे होमोजिनियस होत असेल तर त्याला म्हणतो आपण ट्रू सोल्युशन. आणि ट्रू सोल्युशन हे इझिली आपण सेपरेट करू शकत नाही. आता ट्रू सोल्युशन मध्ये जे काही पार्टिकल्स आहेत ते एकदम छोटी आहे आणि आपण इन फ्युचर किंवा इथून पुढचा जो काही पार्ट बघणार आहे तो सगळ्या ट्रू सोल्युशनवर डिपेंड असेल. आता त्यानंतर जो सेकंड जर पार्ट बघितला तर सोल्युशन मध्ये जो ट्रू सोल्युशन आहे त्या ट्रू सोल्युशनचे बायनरी सोल्युशन, टर्नरी सोल्युशन, क्वाटर्नरी सोल्युशन त्याच्या पुढे पण होऊ शकतं. आता बायनरी सोल्युशन म्हणजेच काय, बायनरी, बाय फॉर टू. याचा अर्थ 2 कॉम्पोनंटचं सोल्युशन. 2 कॉम्पोनंट्स जर तुम्ही एकत्र केले असतील आणि असं जर सोल्युशन असेल तर त्याला आपण म्हणतो बायनरी सोल्युशन. फॉर एक्झाम्पल साखर आणि पाणी, साखर आणि पाणी हे 2 कॉम्पोनंट झाले, अशा सोल्युशन आपण म्हणतो बायनरी सोल्युशन. सेकंड आहे टर्नरी सोल्युशन. समजा टर्नरी सोल्युशन मध्ये 3 कॉम्पोनंट्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल पाण्यामध्ये साखर, मीठ हे टाकलं असेल तर पाणी, साखर आणि मीठ हे 3 कॉम्पोनंट झाले. याचा अर्थ याला म्हणतो टर्नरी सोल्युशन. त्यानंतर आहे क्वाटर्नरी सोल्युशन. क्वाटर्नरी सोल्युशन मध्ये 4 कॉम्पोनंट्स असणार आहेत. आता ऍक्च्युअली पुढे वाढत जाऊ शकतं ते, पण आपल्याला फक्त बायनरी सोल्युशनवर आपण फोकस करणार आहे आणि बायनरी सोल्युशन मध्ये आपण 2 कॉम्पोनंट्स घेणार आहे. तरी सोल्युशनचे टाइप आहे. त्याच्यानंतर जो पार्ट आहे तर तो आता याच्यामध्ये आपण सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे जर 2 पार्ट बघितले तर सोल्यूट जो आहे तो कमी प्रमाणात असणार आहे, सॉल्व्हंट हा जास्त प्रमाणात असणार आहे. आता सोल्यूट आणि सॉल्व्हंट ह्याच्यामध्ये जर समजा गॅसेस सोल्युशन जर कन्सिडर करणार असाल तर त्याच्यामध्ये परत 3 टाइप पडतात. लिक्विड सोल्युशन मध्ये परत 3 टाइप पडतात आणि सॉलिड सोल्युशन मध्ये परत 3 टाइप पडतात. असे टोटल जर बघितले तर ट्रू सोल्युशनचे हे 9 टाइप आहेत. त्यापैकी मोस्ट ऑफ द आपण जो प्रेफर करणार आहे तो आपल्या लिक्विड सोल्युशनला प्रेफर करणार आहे. पण हे 9 टाइप काय आहेत ते पहिला बघूया. तर समजा गॅसेस सोल्युशन मध्ये जर बघणार असाल तर जर समजा सोल्यूट म्हणजे कमी प्रमाणात असतो तो जर गॅसेस फॉर्म मध्ये असेल आणि जो सॉल्व्हंट जो जास्त प्रमाणात आहे तो सुद्धा गॅसेस फॉर्म मध्ये असेल तर अशा सोल्युशनला आपण गॅसेस सोल्युशन म्हणतो. पण त्याचं फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर त्याचं एक्झाम्पल आहे एअर. एअर जर बघितली तर त्याच्यामध्ये
ऑक्सिजन, नायट्रोजन आणि बाकीचे कार्बन डायऑक्साईड किंवा बाकीचे गॅसेस तुम्हाला सापडतील, पण एअरमध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन सापडतो. आता 78% नायट्रोजन सापडतो, याचा अर्थ तो ऑब्व्हियसली त्याला पण तुम्ही काय म्हणणार आहे, सॉल्व्हेंट म्हणणार आहे. आणि जो काही कमी प्रमाणात सापडणारे सगळे गॅसेस आहेत त्यांना तुम्ही सोल्युट बोलणार आहे. याचा एअर हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे गॅस आणि गॅस या टाइपच्या सोल्युशनचं. सेकंड जे एक्झाम्पल आहे ते लिक्विड गॅस. याचा अर्थ कमी प्रमाणात लिक्विड पाहिजे आणि जास्त प्रमाणात गॅस पाहिजे. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे वॉटर वेपर्स किंवा जे काही मॉइश्चर आपल्याला ऑब्झर्व होतं सकाळी उठल्यानंतर जे धुकं दिसतं तर त्याला आपण लिक्विड गॅस टाइपचं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. आता थर्ड वाला एक्झाम्पल आहे तो म्हणजे सॉलिड हा सॉलिड आहे आणि सॉल्व्हेंट हा गॅस आहे. याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपला डस्ट पार्टिकल जर एअर मध्ये असतील त्याला आपण एरोसोल म्हणतो. आपण सॉलिड पार्टिकल्स आर इन एअर अशा सोल्युशनला आपण म्हणतो सॉलिड गॅस टाइपचं सोल्युशन. या तीन पार्ट नंतर आपण जर लिक्विड सोल्युशन जर कन्सिडर बघितलं तर याच्यामध्ये गॅस लिक्विड टाइपचं सोल्युशन. याचा अर्थ गॅस हा कमी प्रमाणात असायला पाहिजे आणि लिक्विड हा जास्त प्रमाणात असायला पाहिजे. मग गॅस कमी आणि लिक्विड जास्त असं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपले कोल्ड ड्रिंक्स. कोल्ड ड्रिंक्स मध्ये कार्बन डायऑक्साईड आपण कॉम्प्रेस करून भरलेला असतो किंवा नदीचं पाणी जर घेतलं तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन डिसॉल्व्ह स्टेट मध्ये असतो, म्हणूनच ॲक्वेटिक लाईफ आपल्याला ती ऑब्झर्व होते. थर्ड टाइप आहे तो सेकंड टाइप आहे तो लिक्विड टाइपचं सोल्युशन. याचा अर्थ दोन्ही कंपोनंट जे आहेत जो सॉल्व्हेंट आणि सोल्यूट हे दोन्ही सुद्धा लिक्विड फॉर्म मध्ये पाहिजे. याचा अर्थ अल्कोहोल आणि वॉटर, अल्कोहोल सुद्धा लिक्विड फॉर्म मध्ये, वॉटर सुद्धा लिक्विड फॉर्म मध्ये. काही जण लिक्विड वॉटर मध्ये अल्कोहोल घेतील, काही अल्कोहोल मध्ये वॉटर घेतील. हे दोन्ही टाइप लिक्विड सोल्युशनचे येतील. लिक्विड सोल्युशन मध्ये सॉलिड इन लिक्विड याचा अर्थ सॉलिड कंपोनंट हे कमी पाहिजे आणि लिक्विड कंपोनंट हा जास्त पाहिजे. याचं बेस्ट एक्झाम्पल शुगर इन वॉटर. साखरी सॉलिड स्टेट मध्ये असते, वॉटर हे लिक्विड स्टेट मध्ये असतं. याचा अर्थ सॉलिड शुगर लिक्विड वॉटर मध्ये जर डिझॉल्व केली तर याला आपण म्हणतो लिक्विड सोल्युशनचा हा सॉलिड लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. त्यानंतर जो पार्ट आहे तो सॉलिड सोल्युशन वाला. तर सॉलिड सोल्युशन मध्ये पहिला टाइप आहे तो गॅस सॉलिड. याचा अर्थ जो गॅस आहे तो कमी प्रमाणात असायला पाहिजे आणि सॉलिड असायला पाहिजे तो जास्त प्रमाणात असायला पाहिजे. याचं बेस्ट एक्झाम्पल बऱ्यापैकी दिलं जातं ते म्हणजे हायड्रोजन गॅस इन पॅलेडियम मेटल. पॅलेडियम मेटल ज्यावेळी तुम्ही डिझॉल्व वितळवताय याचा अर्थ मोल्ड करताय. मोल्ड केल्यानंतर त्याच्यातून जर हायड्रोजन गॅस पास केला आपण तर तो हायड्रोजन गॅस तो त्याच्यामध्ये ट्रॅप होतो, याचा अर्थ डिझॉल्व होतो. अशा वेळेला आपण तो हायड्रोजन गॅस हा सॉलिड मध्ये डिझॉल्व झाला असं कन्सिडर करतो. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सॉलिड इन गॅस इन सॉलिड. सेकंड आहे तो लिक्विड सॉलिड. याचा अर्थ लिक्विड पार्ट हा सॉलिड मध्ये प्रेझेंट असायला पाहिजे. सॉलिड हा जास्त पाहिजे, लिक्विड हा कमी पाहिजे. याचं बेस्ट एक्झाम्पल आपलं अमालगम्स, गोल्डचा अमालगम. फॉर एक्झाम्पल समजा लिक्विड स्टेट मध्ये आपला मर्क्युरी घेतला, मर्क्युरी हा लिक्विड स्टेट मध्ये असतो आणि गोल्ड हे सॉलिड स्टेट मध्ये घेतला. ज्यावेळेला मर्क्युरी आणि गोल्ड हे तुम्ही एकत्र करताय त्यावेळेला अमालगम तयार होतं. अमालगम हे एक सोल्युशन आहे. कुणाचं सोल्युशन आहे? मर्क्युरी आणि गोल्ड. किंवा अमालगम फक्त गोल्डच होतं असं पण नाहीये, बऱ्याचशा मेटलचं अमालगम होतं. पण अमालगम तयार करण्यासाठी आपल्याला मर्क्युरी पाहिजे. आणि लास्ट जो पार्ट आहे तो सॉलिड सोल्युशन. सॉलिड सोल्युशन मध्ये दोन्ही जे काही सॉलिड आणि सॉल्व्हेंट हे दोन्ही कंपोनंट्स सॉलिड फॉर्म मध्ये असणार आहेत. याचा बेस्ट एक्झाम्पल स्टील किंवा अलॉय. किंवा म्हणजे दोन मेटल हे मेल्ट करून घ्यायचे, वितळून घ्यायचे आणि ते मिक्स केल्यानंतर जे काही तयार होईल त्याला आपण म्हणतो सॉलिड टाइप ऑफ सोल्युशन. याचा अर्थ अलॉय किंवा स्टील. आता हे जे काही सोल्युशनचे पार्ट आहेत हे 9 पार्ट संपल्यानंतर सोल्युशन मध्ये जे काही महत्त्वाचे जे काही टर्म्स येणार आहेत त्या महत्त्वाच्या टर्म्स कोणत्या आहेत तर ते बघूयात. सोल्युशन मध्ये आपण जर समजा बघितलं तर हे जे काही 5 टाइप आहेत ह्याच्यामध्ये पहिला आहे तो सॅच्युरेटेड सोल्युशन. आता सॅच्युरेटेड सोल्युशन जर म्हटलं तर त्याला मराठीत मध्ये आपण म्हणतो संतृप्त सोल्युशन. आता संतृप्त सोल्युशन कसं का म्हणायचं त्याला, तर जर समजा तुम्ही पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये जर साखर टाकली, थोडीशी साखर टाकली असेल तर त्याला तुम्ही म्हणणार आहे डायल्यूट सोल्युशन. याचा अर्थ सोल्युशन किंवा डायल्यूट म्हणा किंवा त्याला अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हटलं तरी चालते, असंतृप्त. आता ह्या दोन टर्म्स पहिला मी एक्सप्लेन करतो. जर समजा तुम्ही सॅच्युरेटेड बोलला तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर परत सॉलिड ऍड करणार असाल तर तो सॉलिड डिझॉल्व होणार नाही. याचा अर्थ पाणी 1 ग्लास घेतलाय, 1 चमचा साखर टाकली, डिझॉल्व झाली. याचा अर्थ ते अनसॅच्युरेटेड सोल्युशन आहे, असंतृप्त आहे. अजून 1 चमचा साखर टाकली तर ती डिझॉल्व होऊ शकते.
अशाला तुम्ही म्हणणार आहे अनसॅच्युरेटेड सोल्युशन. पण एक वेळ अशी येईल की साखर ऍड करत गेला आणि शुगर डिझॉल्व्ह व्हायची बंद झाली. त्या टाईपच्या सोल्युशनला किंवा त्या टाइमला जे सोल्युशन तयार होईल त्याला आपण म्हणणार आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये तुम्ही परत एक्स्ट्रा सॉलिड ऍड करू नाही शकत, कारण त्या सॉल्व्हंटची कॅपॅसिटी, त्या सॉल्व्हंटची काही सोल्युएबिलिटी असते किंवा सोल्युबिलिटी असते ती संपलेली असते. अनसॅच्युरेटेड मध्ये तुम्ही अजून सॉलिड ऍड करू शकताय. त्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये बऱ्यापैकी तुमच्या सॉलिडची क्वांटिटी ही जास्त असते, त्यामुळे तो कॉन्सन्ट्रेटेड बनतो. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो चहा गोड झालाय. गोड झाला याचा अर्थ साखरेची क्वांटिटी जरा जास्त झाली किंवा आमटी तिखट झाली याचा अर्थ चटणी जरा जास्त झाली असेल. आमटी काय ट्रू सोल्युशन नाहीये, पण फॉर एक्झाम्पल मी फक्त दिलं. आता कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जर बघितलं तर त्याच्यामध्ये सॉलिडची क्वांटिटी ही जास्त असते, म्हणून त्याला कॉन्सन्ट्रेटेड म्हणतो. डायल्यूट सोल्युशन, समजा कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये तुम्ही जर समजा सॉल्व्हंट ऍड केला, फॉर एक्झाम्पल चहा गोड झाला असेल तर तुम्ही पाणी जर ऍड केलं त्याच्यामध्ये तर ते थोडंसं कमी गोड होतं, याचा तुम्ही डायल्यूट करताय, ते डायल्यूट सोल्युशन. आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, तर शुगर ऍड व्हायची बंद झाली असेल समजा पाण्यामध्ये, तर तुम्ही त्याला हीट देताय, गरम करताय, टेम्परेचर वाढवल्यामुळं त्या ज्या काही सॉल्व्हंटची सोल्युबिलिटी आहे ती वाढते, त्यामुळे तुम्ही नंतर शेवटी साखरेचा पाक तयार होतो. अशा सोल्युशनला म्हणतोय सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आता याच्यामध्ये सॅच्युरेटेड म्हणजेच सॉलिडची क्वांटिटी ही जास्त असते. ती कुठेपर्यंत जास्त असते तर त्याच्या जे काही सॉल्व्हंट आहे त्याची कॅपॅसिटी संपलेली असते, तिथपर्यंत आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. त्याच्या आधी तो अनसॅच्युरेटेड असतं. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे जास्त सॉलिडचे पार्टिकल्स असतात, डायल्यूट म्हणजे सॉलिडचे पार्टिकल कमी असतात, सुपर सॅच्युरेटेड म्हणजे त्याच्या कॅपॅसिटी पेक्षा सुद्धा जास्त सॉलिड पार्टिकल्स ऍड केले असतील तर तुम्ही त्याला म्हणताय सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सोल्युशनच्या फर्स्ट पार्टचा आहे. आता इथून जो सेकंड व्हिडिओ मी जो अपलोड करेन तो इथून पुढचा जो पार्ट असेल सोल्युबिलिटी किंवा पुढच्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीशी रिलेटेड किंवा तुमचे जे काही कॉन्सन्ट्रेशन मेजर करण्याच्या टर्म्स आहेत तर त्या टर्म्स मी सेकंड व्हिडिओ मध्ये टाकतोय. हा सोल्युशन टॉपिकचा पार्ट फर्स्ट आहे.